नमस्ते मंडी, राम राम मंडी, गुड इव्हिनिंग। आज मी कुठे चालले माहिती आहे? संध्याकाळचे 6:30 वाजत आलेत आणि मी तर मंगळवेढ्यामध्ये आयोजित केलेल्या आर्ट्स ऑफ लिव्हिंग या प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी चालले। तर चला तुम्ही माझ्याबरोबर सहभागी व्हा। आपण निघतोय। इकडे आलोय आता पश्री लॉन्स मध्ये। पश्री लॉन्स मध्ये हा 5 दिवसाचं शिबिर आहे, म्हणजे ट्रेनिंग आहे। स्वतः आम्ही आलोय। चला आतमध्ये भेटूयात। हॅपीनेस प्रोग्राम। म्हणजे काय? लेट्स मूव टुगेदर। आओ सब साथ चले। आपण सगळ्यांनी एकमेकांची ओळख करून घेतली। त्यानंतर काय केलं? ऐकण्याचे प्रकार शिकले, हो की नाही? बुद्धीने ऐकायचं का? आम्ही सगळे मिळून इकडे हॅपीनेस प्रोग्राम मध्ये खूप मस्त वाटतंय आम्हाला। इकडे येऊन छान वाटतंय ना? तर तुम्ही पण खरं जॉईन व्हायला पाहिजे होतं सगळ्यांनी। जिथे कुठे आता हे प्रोग्राम्स होतील ना, तिथे सगळ्यांनी याचा आवर्जून लाभ घ्यायचा आहे आणि जीवनाचा आनंद काय आहे हेच एक म्हणजे गुरुकिल्ली किंवा मार्गदर्शन घ्यायचा प्रयत्न करायचा आहे। चला कंटिन्यू करू आपण आता।
पुढील 5 दिवस आपण भेटणार आहे इथे. आता ब्रेक होता सो आम्ही आता इथं आलो होतो. काढतील आम्हाला. कसा गेला आजचा दिवस? खूप छान. किती जणांना छान गेला? व्हेरी गुड. सगळ्यांना काय किती जणांना बोर झालं तरी उभी सुदर्शन क्रिया केली असं वाटलं का? कुणालाही वाटलं नाही. म्हणजे जिथं तुम्ही आलाय ते जे मार्ग पकडला तो काय खणखणीत आहे हे लक्षात आलं. सरांनी तर मला कालच येऊन सांगितलं सुदर्शन क्रियेच्या आधी की मला कालच मला वाटायला पहिल्या दिवशी नुसती मी बसलं आणि क्रियेनंतर तर निम्म ऑपरेशन झालं. आज निम्म ऑपरेशन पूर्ण करणार आहे. तर काल ज्यावेळेस पाठीवर झोपलो होतो आपण त्यावेळेस मनाची स्थिती काय होती? मन ऐकण्यात माहिती झालं. शरीराची जाणीव नव्हती. दिदीने काल बोलता बोलता एक जण पाठीमध्ये झोपलो होतो अंधारात. तुला म्हणलं की ही काय अवस्था आहे? समाधी अवस्था. ओके धडपड केला सगळ्यांनी. सकाळी सुदर्शन क्रिया केली. कसं वाटलं? काही लक्षात आलं का सगळ्यांच्या? तर आर्ट ऑफ लिव्हिंगचा आज आमचा शेवटचा दिवस आहे आणि गोपाळ काल आहे म्हणून मी असा आज घागरा घातलाय. तिथं आम्ही खूप एन्जॉय करणार आहे आणि उशीर होतोय. चला. तर भक्तीचा घागरा घातलाय मी आणि चला ते आता मला सोडवायला लागले. पटकन जातोय मी. चला आपण जाऊयात. आणि मॅडमला त्या दिवशी मी त्यांच्याकडे मॅडम फोन आला. मी जस्ट गो बोलले आणि सहज म्हणजे पहिलं जे आहे ना होऊन गेलं आणि इतकं छान वाटलं. म्हणजे शब्दात वर्णन करता येणार नाही. फक्त हा सांगते मी जन्माला आले ना मला माहिती मी काय घेऊन आले पण मी एकच घेऊन आले होते जे माझ्या पप्पांनी मला सांगितलं होतं ते होतं धाडस. धाडसाशिवाय माझ्याकडे कधीच नाही होतं आणि ते मी कधी सोडलं नाही. तुम्हाला धाडस करून गेले. पण आता या 2 वर्षामध्ये असं जबाबदारी वाढून गेलं की माझं धाडस कुठेतरी कमी होत होतं आणि पहिल्यापासून मला जे पाहिजे तेच मी करते. हा पण मला वाटतं विचार करून करते पण मला शेवटी जे असतं ते अजून मला करत असते ते कुठेतरी कमी होत होतं बरं. आणि मला कळत होतं की माझं धाडस मी पूर्ण कसं आणावं आणि खूपच तुम्ही म्हणायचं मी मराठी बातमी नाही आहे पण ते काय करतं आपण त्याला असं कॉन्फिडन्स कमी होत होता. पण अगदी ह्या 5-6 दिवसात मी कधी उशीर आला असते काय आलं असते पण मला माहिती आहे दोनदा जेव्हा ते ध्यान लागलं नाही सांगू शकत तो माझा गेलेला कॉन्फिडन्स डबलपणे आला आणि आता मी खरंच म्हणू शकते की मराठी वागणे किंवा मी घाबरतही नाही. कारण चांगलं जे असतं त्याला कधीच घाबरू नये. तर का मग सांगावं कितीही चांगल्या गोष्टींना खोटं करायचा प्रयत्न केला तर त्या खोट्या होत असतात तर खरं खरंच करत असतात. माझं हे बदलांनी शिकवलेलं आहे. आज माझं ते धाडस डबल झालंय. मी नवीन हाताने आयुष्यामध्ये प्रवेश केला. आपल्याला त्यांनी जाणीव करून दिली की बाबा तुम्ही दररोजचं जीवन जे जगत आहात ते तर सर्व जगत जगतात पण हे जीवन जगत असताना आपण इतरांच्या मदतीला काय करता येईल किंवा इतरांच्या मदतीसाठी आपण काय जगलं पाहिजे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. आणि आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी सुद्धा प्राणायाम असेल योग असेल ध्यान असेल याचं महत्त्व या 5 दिवसामध्ये अतिशय सोप्या सहज आणि चांगल्या भावनेतून त्या ठिकाणी सांगितलं. त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना ग्वाही देतो या पुढील काळामध्ये या संप्रदायाचं असेल किंवा याचं कार्य असेल आपल्या सर्वांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात उभं करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. पुढचे शिबिर जास्तीत जास्त कसे चांगल्या पद्धतीने करता येतील यासाठी सुद्धा प्रयत्न करूया. धन्यवाद. आज आमचा आर्ट ऑफ लिव्हिंगचा शेवटचा दिवस झाला. खूप सुंदर अनुभव आला आणि आज गोपाळकाल आहे त्यामुळे सगळ्यांनी डबे आणलेत आणि सगळे ते जेवत आहेत. सो मी दाखवते कुठे काय काय आणलं. खूप सुंदर इतकं छान म्हणजे अनुभव आला आहे ना
आणि माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी हा अनुभव घ्यायला पाहिजे. खरंच पहिले आपल्याला स्वतःच्या शरीराला स्वतःच्या मनाला इम्पॉर्टन्स द्या, नंतर बाकी सगळं. मॅडम आहे त्यांनी अगदी हा सगळा योगा घडवून आणला आणि थँक्यू मनीषा मॅडम. सगळ्या टीमच्या वतीने माझ्या वतीने मी मॅडमना अगदी धन्यवाद देते आणि आपण वारंवार भेटणार आहे. चला आता मी थांबवते, सगळे ते जेवायला बसून कसे दाखव. भरपूर रेलचेल आहे. काय वाढू अजून? गोपाळ कालेची अगदी खरी मज्जा, सगळ्यांच्या घरातून आणलेले पदार्थ असे वाढलेले आहेत आणि आता सगळे मस्तपैकी जेवण करतोय. काय हवंय का मॅडम? थँक्यू. एक मिनिट, पहिला घास मला मॅडमने ना पेढ्याचं बनवलं. थँक्यू. जेवण कोणी इकडे झोपवावं लागेल आपल्याला. आजीनी पण जेवायला ताट वाढून घेतले. आमचंही केलं का ग इथं ताट? आजी ताट होतं ना तिकडे मला. चला गोपाळकाला खायला या. चला गोपाळकाला खायला या.